मान आणि या बीजेच्या महोत्सवातील माझी ही आज मला मिळालेली ही सेवा धर्मनाथ बीज महोत्सव निंबळक यांच्यातर्फे मला आज ही सेवा मिळालेली आहे। आणि सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हा मायबाप जनता, तुम्हा माता माऊली, दत्ता महाराज असतील, प्रभूने काका असतील, आपले बुलढाणाचे महाराज काय ना विजय इंगोले महाराज, सुलतानपूर जिल्हा बुलढाणा, विदर्भातील महाराज म्हणजे कुठं विदर्भ आलं, ज्ञानोबरायची किती कृपा आहे। 300 किलोमीटरहून महाराज इथं आपल्या निंबळ गावात आले तर 450, बघा मी तर 300 म्हणलं म्हणजे माऊलीची कृपा असल्याशिवाय, एवढ्या सुकृत असल्याशिवाय आपल्याला इथं तुम्हाला सेवा मिळाली नाही। काहीतरी बहुपुण्य, काहीतरी गाठी भेटी असलेल्या आपल्या, जशा ती दगड घेऊन अहिल्या रामप्रभूंनी जेव्हा अहिल्याचा उद्धार केला, शिळेतून अहिल्या जशी आली प्रकट झाली, आपल्या ऋषी मुनींना वाटू लागलं की आता आपली तर लग्न होईना गेले, ते आपण काय करावं, रामप्रभूकड दगड घेऊन जावं आणि प्रत्येक दगडाची एक महिला करावी म्हणजे आपले लग्न होते। पण तिथंच गेल्यावर दारू पेलेल्या माणसांनी त्यांची बुद्धी भरमिष्ट झाली, त्यांचं विचार सटकलं आणि भगवंत रामप्रभूंना म्हणू लागले, हे देवा की आम्हाला तुमच्यासारखा पती पाहिजे। म्हणजे आलत कोणत्या इच्छेने की बाबा आम्हाला लग्न व्हावं, तिथं गेल्यावर रामप्रभूला म्हणतात पती, ते म्हणतात हे शक्य नाही। द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारात गोपिकाच्या रूपामध्ये आपली गाठभेट होईल, तसंच काहीतरी तुमचं सुद्धा पुण्य असेल, काकाचं असेल, माझं असेल, दत्ता महाराजाचं असेल, तुमचं असेल काहीतरी पुण्य। कारण ज्या वेळेस त्रिविक्रम, जेव्हा धर्मनाथाच्या मुलाचंच नाव त्रिविक्रम ठेवलं आणि त्याला धर्मनाथ बीज करण्याचा उपदेश गौरक्षनाथाने, मच्छिंद्रनाथाने आणि चौरंगीनाथाने केला, अनुग्रह दिला आणि सांगितलं की आता हा राज्य कारभार चालवून तुम्ही हा चालू ठेवा मार्ग। मग सांगितल्याबरोबर त्यांनी म्हणजे माघ शुद्ध द्वितीयेला हा उद्याचा कार्यक्रम असतो। उद्या महाराज सांगतील, 3 दिवस झालं हेच सांगते, ती कापशे महाराजांनी 30 सांगितलं, आम्ही 30 सांगावं, पण उद्या काल्याचं काय महत्व आहे। पण असो ज्ञानोबराय आपल्याला या माध्यमातून सांगतात, कारण भगवंत चौका चौकात मिळत नाहीत, निंबळकच्या चौकात नाही ना, नागोबा चौकात मिळत नाही। कुणाला देव भेटतो, कुणासोबत भगवंताची प्राप्ती होते, आणि एवढ्या दूर प्रवास करून सुद्धा एखाद्या वेळेस ही होत नाही। पण जे समाधान एखाद्या ठिकाणी येऊन मिळतं, म्हणजे मी पण महाराज दूरचा प्रवास करतो, पण त्या प्रवासामध्येच जसं पांडुरंग परमात्मा आज विटेवर उभा आहेत आणि ज्ञानोबरायांची समाधी जशी आहे, त्यामधील जे अंतर आहे ना, ते बोलायचा विषय नाही। आणि ते अंतर म्हणजे हे सुख, शांती, समाधान। आपल्या नुसतं घरावर शांती सदन आहे, पण घरात किती शांती आहे, शेजाऱ्याला इकून जायची बाळ, एवढी शांती आहे। म्हणून शांती दरा उतरील पहिलं तिरा। ज्ञानोबरायाला आपल्याला सांगण्याच्या माध्यमातून सांगतात की अंतकालेचे मामेव, आपण जन्माला आलेल्या प्रत्येकाला निश्चित स्वरूपाचं मरण येणार आहे, आणि मरणाऐवजी शेवटच्या क्षणाला मामेव म्हणजे माझं तुला नाव येईल का बाबा, ज्ञानोबराय सांगते, तुम्हाला माझं नाव येईल का। जसं आता एखाद्या आपल्या इथं गावोगावी घरागणेच मरते, ते मरण निश्चित स्वरूपाचं आहे, कुणाला टळलं नाही। भगवंताला सुद्धा, त्या इंद्राला सुद्धा पुण्य थोडं राहिल्यावर त्याला सुद्धा मुंगीच्या रूपात येऊन इथं मृत्यू लोकात फेडावं लागतं। मग हेच सवे इंद्रपणाची उठी उत्तरे, आणि येऊ लागते परत माघारे मृत्यू लोकात, इथं येऊन फेडावं लागतं। मग आपल्याला सुद्धा हाय मरण, पण त्या मरणाच्या वेळे आपल्या मनात काय पाप येतं, जवळ असणाऱ्या त्या आईला, आजीला, मामाला, काकाला म्हणते तर हिथं असं पैसे आहेत, हिथं असं ही ठेवलंय, मी असं करा, माझं मी गेल्यानंतर माझं काय खरं नाही। पण त्यावेळेस आपण हे विसरत नाही की माझा भगवंत आता मला कोणाची गरज नाही,
धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष अशा प्रकारे मी ब्रह्म स्वरूपात विलीन होणार आहे आणि मला ही ह्याची जाणीव नाही. मग याची खात्री करण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात अंत्यकालीच मामेव स्मरण मुक्त व्हा. म्हणजे माझं स्मरण येईल का तुला मनुष्य अंतकाळाला? कारण 4 अवस्थेमधला प्रवास आहे हा. महाराज तुम्हाला सांगतो, ज्या या गादीवर परमपूज्य वैकुंठवासी महादेव महाराज धनके यांची काल्याची सेवा झाली, पण त्यांनी कधी माया जाळ्यात शेवटपर्यंत गुंतले नाही. उदाहरण हितच आहे. ते उदाहरण आपल्याला सगळ्याला कळायसाठी आहे. म्हणजे आपल्याला उपदेश आहे त्यांचा सुद्धा. शेवटी सुद्धा माया जाळ्यात अडकले नाहीत. फक्त भगवंताचं म्हणजे आपण जन्माला आलेल्या प्रत्येकाला निश्चित स्वरूपाचं मरण येणार आहे. आईच्या पोटात आपण भजन पूजन सगळं केलेलं आहे, पण ही नाळेचं खंडन जेव्हा झालं, जेव्हा आई लेकरापासून दूर झाली, नाळ तुलली, त्यावेळेस त्याच्यात विषय विकार टाकले जातात. तिथूनच माणूस खरा भरकटतोय. मग कसा जन्म होतो आपला? अग्नी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. म्हणजे आपल्या जन्माच्या बरोबर अग्नी आणि वायूचं ही होतंय, वारं सुटतंय आणि त्या वाऱ्यात नाळ तोडताना अजून ह्याच वारं लागतंय विषय विकाराचं. आता खोटं सांगत नाही माऊली, हरियाणात 9 वर्षाची मुलगी डिलिव्हरी झाली. बोलायचा विषय नाही, पण अशा काही घटना होत आहेत की जसं या संतांनी परीक्षण केलं, ज्ञानोबरायांनी परीक्षण केलं, नामदेवरायांनी परीक्षण केलं, त्या आधारे घटना होत आहेत. 2026 ते 2032 वाईट काळ आहे. 2 एकर पडीक राहू द्या माता माऊल्यानं, माझ्याकडे लक्ष द्या. पण आपली लेकरं बाळ नीट आहे ती का विचार करा. कारण ही पोथी पुराण 7 दिवस, हसू नका इकडे इकडं, चपात्या करा. पोथी पुराण 7 दिवस तुम्ही ऐका, पण त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं याच्यातून बोध घ्या, सार घ्या. मग मला सांगा, इथं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ज्यांनी जाळ लावला त्याला सुद्धा जळावं लागतं. जळती जे जळे, जाळती जे जळे. मग मला सांगा, मग ज्ञानोबराय असंही म्हणतात, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. कापुराला वात लावल्यानंतर, ती पेटवल्यानंतर ती सुद्धा त्याच्यात विलीन होते आगीत. मग आपल्याला कोणत्या आगीत विलीन होण्यापेक्षा आपण ब्रह्मस्वरूप जाणलं पाहिजे, आनंद जाणला पाहिजे, परिपूर्ण अनुबंध अधिकारी झालं पाहिजे. अधिकारी झालं की प्रयोजन होतं, म्हणजे परिपूर्ण होतं. आणि संबंध तर निश्चित स्वरूपाचा त्याला येणारच आहे. त्या डायरेक्ट भगवंताशी, हिथं तिथं नाही, डायरेक्ट त्या. पण आधी काय व्हावं लागल तर आधी साधक व्हावं लागल. आणि साधक होण्यासाठी आपली जी क्रिया आहे ती कशी आहे तर आपल्याला उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा. अशा प्रकारे आपल्याला ज्ञानोबरायांनी जे अनुग्रह दिले, ज्ञानोबरायांनी जे आपल्याला ह्या नाथपंथांनी अनुग्रह दिले, त्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. कारण ही बहिरंग भक्ती आहे, महाराजाला माहिती आहे. आम्ही तर कुठं ह्याच्यात जाणार नाहो. सगळे महाराजाला एकतर नाव ठेवते. ती बहिरंग भक्ती आहे. माता माऊल्यानं तुम्ही अंतरंग भक्ती करा. बहिरंग म्हणजे सदा नाम घोष करो हरिकथा, ही बहिरंग भक्ती झाली. अंतरंग म्हणजे तुमची साधना आहे. हा, या हृदयाची या हृदय, जसं कंठी प्रेम दाटे नाही निरलोटे, तशा प्रकारे ही भक्ती आहे. मग मला सांगा, साधना ही केलीच पाहिजे आणि नामस्मरण हे केलंच पाहिजे. मग ज्ञानोबराय इथं म्हणतात, अंतकालेचे मामेव. ए देवा, मला अंतकाळी जशी शेतामध्ये आज इथे पिंकलर जोडू, उद्या आंब लावू, उद्या जवारी काढू, काय काय योजना असते त्या, तशी योजना तुम्ही करा. आज मी प्रपंच करीत आहे, पण नामस्मरण घ्यायला पाहिजे. त्याचा धरपडा करा, त्याच्यासाठी झटा,
वरासाठी करण्यापेक्षा पुरीसाठी करण्यापेक्षा ती शीन ठेवायच्या नाही त्या पण देवासाठी करा. तुमचं डोंगर नव त्यानं शीन ठेवणार नाही. ते उकांड्याची दायना फेडतय तसं होणार नाही. तुम्हाला काय लय भाषेत सांगत नाही. आपण पांढऱ्या पायाचे आहोत जे भगवंताचं नामचिंतन घेत नाहीत, जे पतिव्रतेचं पातक जपत नाहीत ते पांढऱ्या पायाचे आहेत. खरी जात कोणती असेल तर हरिदास ही एकमेव जात आहे. तो महार चांभार कुंभार ही जात नव्हे तर ही मनुष्य रूपातील एक वासना आहे. आणि या वासनेचं बीज जाळून टाकण्यासाठी एक हरिनाम, हरीचं स्मरण, हरीचं चिंतन आणि साधना अत्यंत आवश्यक आहे. जसं 12-12 वर्षाची साधना मच्छिंद्रनाथाने केली. मग एकदा शिवशंकराला पार्वती माता म्हणली की तुम्ही हा जप जपता तुम्हाला द्या. मग महाराज यमुनेच्या काठी जप दिला तर त्या माशाने सुद्धा ऐकला. एकांताचं ठिकाण म्हणल्यानंतर त्या माशाने ऐकला. तिथून त्या मच्छिंद्रनाथाची उत्पत्ती झाली. आणि उत्पत्ती झाल्यानंतर जे कामिक नावाचे कोळी त्यांनी त्यांचे पालन पोषण केले. पण त्यांना आता मच्छिंद्रनाथाच्या घरी तर आता हे माशाचा धंदा होता. वडील मासा आणायचं तीरावर ठेवायचं, मासा आणायचं तीरावर. ते मच्छिंद्रनाथ मोठं होऊ लागलं, त्यांना तरपाडा भगवना गेला. काय काय लोक अजून सुद्धा आहेत ती तशी. पण एवढा तरपडा ती कोंबडीचं पक कापल्यावर तिचं जीव बघून सुद्धा एक एक सोडना गेले ती त्या टायमाला. मग आता वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का आणि आता यायचे कोणी होणे नाही. तसलं होणारच नाही. कोण जीव जाणायला तयार नाही. कुणाचं कुणाला बरं दिसना. एखादा हरिभक्त गावात ही तुमच्या गावात परमार्थिक भांडवल तर लय आहे पण गिराईक नाही. काय करावं. पण हरीची सेवा करीत असताना कोण महाराज, कोण दत्ता महाराज, कोण कृष्णा महाराज, कोण महाराज ह्यांना विसरता त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करायला तुम्ही एकत्र या. त्यांची सेवा करण्यासाठी मतभेद दूर करा. येथे कीर्तन नामे घोष करीती निर्लज्ज हरीचे दास. सकळ ओथंबले रस तुटते पाश भवबंधनाचे. निर्लज्ज व्हा. जसा चौकात नागबा चौकात एखादा बेवडा दिसतोय बाया सरळ म्हणते त्या निकीलाच सोडली तशी परमार्थात पण सोडालाच. थोडा दिवस राहिले तर मग थोडे दिवस राहिले तर आपलं याचा विचार करा आणि आपली काया बदलायला शिका. अंतकालीचे मामेव या ओवीच्या आधारे ज्ञानोबराय आपल्याला अंतकाळातील समयाची मीमांसा करतात. कशा प्रकारे करतात तर माझं आयुष्य कुणाला कळालेलं नाही, तुमचं तुम्हाला कळालेलं नाही. म्हणजे एखाद्याला 40 वर्ष आयुष्य आहे, उद्या मरणार आहे. रोज माणसानं वाकावं आजी आज मला मरण आहे, उद्या उद्या म्हणायचं, आज पण नाही. म्हणजे कर्म नीट होत आहे. मरणाचं स्मरण करायचं, कर्म नीट होते. हा असा कोण पट्टा आहे की त्याला मरणच नाही. मरण निश्चित स्वरूपाचं आहे आणि कोणाला सुट्टी नाही. मिळविले धन कोटी सवे नये रे लंगोटी. हे जे धन आहे ते आपल्याला नेता येणार नाही. जसं संत जग वत्सल्य आहेत. आता विश्वात्मके देवे ग्राम वत्सल्य कुटुंब वत्सल्य हे जे संताची उपमा आहे तसं आपण सेवक आहात. संत हे कीर्तन सांगत आहेत पण कीर्तनकार संत आहेत असा नियम नाही. संत कीर्तन सांगतात पण कीर्तनकार संत आहेत असा नियम पण नाही. जशी भगवंतांना सेवा करायला सांगितली तशी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या कीर्तनकाराचं आहे. मग आता ही कितवा दिवस आहे महाराज? हा दुसरा दिवस आहे. त्याच्या आधी पण सेवा इथं चालू लागलेली आहे. पण सेवा करता हो भराटे मंडळी सेवा करता पण बदल पण करावा. मी एक जणाला कुणाला दोष देत नाही. जसा 3रं वर्ष सप्त्याचं आहे तसं बदल 3 तरी अवगुण जावी. वर्षाला 1 तरी जावं. मला पुढल्या वेळेस नका लावू तुम्ही हप्त्याला कीर्तनाला की प्रवचनाला, पण बदल व्हावा. लय ज्ञान सांगून लय ही करून तुमच्यात जर निश्चित स्वरूपाचा बदल होत नसेल तर त्याला काडी मात्र किंमत नाही. मग काय केलं पाहिजे?
बदल कोणता केला पाहिजे तर सर्वांना प्रेमाने बोलणे, सर्वांना आवडीने भावनेनं हा महोत्सव करणे, मनातील मतभेद दूर करणे आणि एकट्या भराटे मंडळीचा नाही तर निंबळकचा सुद्धा हे आहे. सगळी उगा हात धुवून महाग चल म्हणते ती मोहरे, बैलाला फुकारते ते महाग तिकडेच गायब होते ते. असं आहे महाराज, काय सांगत तुम्हाला. बरं तुमचा मेळ लागला तिकडे. आता मी पण तुमच्याच भागात आहे, बुलढाण्याला. पुढल्या महिन्यात तारीख आहे यांच्या इथे. मग तुम्ही आमच्यात आला म्हणजे आम्हाला तुमच्यात यावं लागतं की. बहुत सुखरत कुठं तरी आपला उदय भाग्याचा झाल्यानंतर ज्या संत भूमीत, ज्या भूमीत रामकृष्ण भाऊ येडशीकर, ज्या भूमीत मानकोजी महाराज, ज्या भूमीत गोरोबा काका, पांडुरंग परमात्मा ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात येण्याचं भाग्य सुद्धा मोठं आहे. येत जावा वर्षाला, काय सुद्धा अडचण नाही. आमच्या इकडेही बोलू महाराज तुम्हाला. मग लहान वयातच आता हिथं माऊली म्हणतात ती सांगायला लागलो, अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त व्हा. आता ही लहान लेकर आहे ती, एवढी एवढी लहान लेकर आहे ती, कशाला तुला रमाळ, कशाला परमार्थ केला पाहिजे. मग आता हे अंतकाळी समयाचं बोलायला लागले. भगवान कृष्ण धनंजयाला म्हणजे अर्जुनाला सांगत आहे, तुझं धन आहे बाबा ऐकायचं, कोण सुद्धा ऐकत नाही. धनंजया तू ऐक, अर्जुना तू ऐक. ज्ञानोबराय आपल्याला मराठीत सांगतात. मग या वयातच परमार्थ झाला तर पूर्ण सिद्धीला, परमार्थ टोकाला साधक व्हा. आधी साधक व्हा, साधना करा मग साध्य होईल. तेने मुक्तिचारी साधिल्या. मग ह्या भगवंत आता हिथं महाराज एखाद्या वेळेस 500-1000 रुपये दिलं कुठं सप्त्याला तर आपण गोखतो, दिलं बर का एवढं, दिलं बर का एवढं. पण याच भगवंत कृष्णाने लीला घडवली. एवढं एवढं नुसतं चिरगुट बांधलं होतं द्रौपदीला, एवढ्याच एवढं केलं. पुन्हा 999 साड्या दिल्या. म्हणजे आपण एवढं गोखतो पण ती देवशीन ठेवते का याचा अर्थ नाही ठेवत. मग ही गोखण्यापेक्षा अन्नदान करा. आज ही गुरुवर्य चाकरवाडीचे माऊली दादा तिथून कुठून येते ही सुद्धा माहित नाही. मग ही मोठी शक्ती आहे. समाजात अशी काही लोक आहेत ते भगवंताच्या जवळ गेलेले आहेत पण ते भगवंत कळत नाहीत. एखादा ग्रंथ लागला त्याला विरोध, एखादं काय लागलं पांडव प्रताप त्याला विरोध, एखादं काय लागलं कशाला विरोध करता. या ग्रंथाच्या माध्यमातून संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्राही. एखादा जर भगवंताचं धर्म कार्य प्रचार करत असेल त्याला विरोध करण्यापेक्षा त्याला आधार द्या. नका ऐकायला सुद्धा येऊ पण भगवंताच्या चिंतनामध्ये आडवं जायचं नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये हे विस्कुळा आणायचाच नाही. फक्त ज्ञानोबराय म्हणतात ये प्रयातीत मद भावे. माझा भाव बदलल का देवा अंतकाळी समयाला, मला कुणाची आठवण येईल. मग जशी मरणाच्या वेळेस आमचे कापशे महाराज पण आहेत, नाव घ्यायचं विसरलं, रोज नित्यनेमानं त्यांचं गरुड पुराण चालू आहे. रोज नित्यनेमानं 2-3 ठिकाणी पारायण चालू आहे कापशे महाराजांची. मला सांगा त्या वेळेला अंतकाळी आता ही ओवी पण बरोबर जुळून आली. महाराज अंतकाळी म्हणजे ती गरुड पुराण सांगते तर दत्ता महाराज सुद्धा असते तर एवढी भगवंताची सेवा करते ते. मग मला सांगा या सप्त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला निश्चित स्वरूपाचं कधी ना कधी मरण येणार आहे. मग झोपल्यानंतर तिथं जर एखाद्या माणसाला खोड असली, देवाचं नावच येत नसलं, डोळ्या अंतकाळी त्याला जर वाटलं मला मरण आहे तर देवाचा फोटो जवळ ठेवावा. त्याला ती फोटो बघून तरी त्याच्या मनात बाबा देव तरी एखादं स्मरण तर होईल. कारण इथं मामेव स्मरण मुक्त व्हा. मग मला मुक्ती कशी मिळेल स्मरण नाही केल्यानंतर. अजून जन्मानं अजून फेरा घ्यावा लागतो. बंकट स्वामी महाराजांना महाराज
भगवंताची प्राप्ती. पण रोग झाला त्यांना. रोग झाल्यानंतर लोक म्हणू लागले, अरे महाराज तुम्हाला तर एवढं देव आहे तर एवढी सेवा करताना तुम्हाला रोग व्हावा का? सहज बोलते ती कृष्णा महाराज, दत्ता महाराज तुम्हाला असं व्हावं का? घरी प्रपंचात दलिंद्री यावी का? अरे येणं भागच आहे. ज्या ज्या घरी पांडुरंगाचं येड आहे त्याच्या घरी दलिंद्री आहे महाराज. आणि ज्याला काय भगवंताची सेवा करताना आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. मग मला सुद्धा कीर्तनाला जाताना महाराज माता माऊल्यानो माझ्याकडून असं व्याज पाय मला शिवे खायची बारी आली तरी एका शब्दाने मी माघारी बोललो नाही. जवळच्या नास्तिक लोकांनी पण त्यांचं नाव घेणं हिथं सुद्धा त्यांचं पुण्य नाही ना. मग अशा लोकांना खवळण्यापेक्षा आपण चिंतन करावं. गपचिप त्यागानं हा जो त्याग आहे प्रत्येकानं जपला पाहिजे. आणि नावडे प्रपंच जनी बैसणे, नावडे स्त्रियाकडे पाहणे, नावडे स्त्रियात रगडणे, नावडे स्त्रियांचा एकांत, नावडे स्त्रियांचा परमार्थ करीती आघात पुरुषांचा. नुसतं म्हणायचं नाही हरिपाठात चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, हा म्हणण्यापुरता. पण ते चिरंजीव पद काय आहे, सत्ता काय आहे, तर याच्यामध्ये कुठलंही सुख भोगता कामा नये, फक्त परमार्थिक सुख. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सुखाचं ठिकाण एवढंच आहे माता माऊल्यानो. प्रपंचात सुख असतं तर परमार्थ निघालाच नसता. या फळला चुंबिता ते काही तुरुंबिता, जे काही पंडू सुता रुकोचे हा वांजा हे परमार्थ हे प्रपंच. याला सुगंध नाही ना फुल नाही. मग तोंडावर आपटस्तोर केला तरी काय उपयोग नाही. दोष देण्यापेक्षा त्या हरीचं चिंतन करावं. मला कोणाचं मन दुखवायचं नाही, पण जशी भगवंत बुद्धी देते तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. मग माऊली काय म्हणते, ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पी आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीचा असे. मला सांगा आपण त्या शेवट स्वर्गामध्ये जाण्याच्या तरी पात्रतेचा आहोत का? अंतकाळी आपल्याला नाव आल्यानंतर आपल्याला भगवंताचं स्मरण, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म करा व्यवस्थित, दान करा व्यवस्थित, अर्थ म्हणजे व्यवहार व्यवस्थित करा, काम करा पण किती करा लिमिट आहे, तेव्हाच मोक्ष आहे. नुसतं मड न्यायचं विसाव्याला ठेवायचं, अजिबात तिथं विसावा नाही. इथं आता जीवन चालू आहे ह्याच्यात मोकळं होणं म्हणजे त्यालाच मोक्ष म्हणायचं. परमार्थात या लाडू खावा आनंदाचं 1 किलो, आणि या परमार्थात तू का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही नका चर पडू. हा या लाडू खावा आणि एवढं लाडू खावा, मग तिथं विसावा तुम्हाला मिळेल. आता निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटली धावा तृष्णेची. आता ह्याला उलट करा बघा. तू कोबराय काय म्हणते, तृष्णा म्हणजे इच्छा, धावा म्हणजे पळापळ, खुंटणं म्हणजे थांबणं. तेव्हा विसावा. केव्हा? हे खुंटल्यावर खुंटणं म्हणजे कायमचं बंद. अवघी चिंता वारली. तू कोबरायने मिली काय अगर गेली काय म्हण नाही तर गेलेली परत येते 4-6 महिन्याला. एखादी पत्नी कोणाची गेलेली परत येते, पण उजळले भाग्य आता अवघी चिंता गेली असं काय म्हण नाही. वारली म्हणजे कायमचीच गेली तू कोबरायच्या जीवनात, समाप्त झाली. गेली का लिहिली नाही, कारण गेलेली पत्नी येऊ शकते. अवघी चिंता वारली. वारली म्हणजे कायमची नष्ट झाली. पुन्हा ती जन्माला नाही माझ्या. आणि मला आता प्रपंचातून मुक्तता हवी आहे. येणे सोशे मन झाले हाव बरे, परत माघारी येत नाही. तशा प्रकारे एकदा या सत्याच्या माध्यमातून माता माऊली, गुणीजन वर्ग सर्वांना विनंती आहे, जे काही दोष आहेत
ते बदल करा आणि पुन्हा त्याच्याकडे बघू नका. एवढाच बदल आहे. सत्ता कुठला आहे? धर्मनाथाचा तर आहे, पण धर्मनाथाची कथा पुराण सांगतो तसं आपल्या मनावर काय बदल होते? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे बदल होणं, निश्चित स्वरूपाचा बदल होणं, त्या देवाशी एकरूप होणं. जसं त्या रामप्रभूने सांगितलं की आपण कृष्ण अवतारात गोपिकाच्या रूपात घेऊ, तसं पुण्य लागतं. इथं सुद्धा बसायला पुण्य लागतं. बहुत सुकृत असल्याशिवाय हरीचं स्मरण करायला पुण्य लागतं. गादीवर सुद्धा ह्याला बहुत सुकृत लागतं, पुण्य संपादन केलेलं लागतं. गटुड लागतं, गटुड. पित्याचे हे धन पुत्रा कोण वंचिल. पित्यानं 4 पत्न्या केल्या, पण पुत्र निघेल का म्हणून वाईट. तुकोबराया, ज्या तुकोबरायाने कर्जमाफी केली त्यांचंच पोरग नातो आज ते 13 वंशज 33 लाखाच्या कर्जापायी मरते. तो कशाचं वंशज? तुकोबरायाचं. कशाचं वंशज? पित्याचे हे धन पुत्रा कोण वंचिल. हे जे वंशज आहेत ते वंशज नाहीत, दलाल आहेत, दलाल. फक्त भगवंताच्या नावाखाली मोठा बुका लिहून चालू आहे. मग आपल्याला करायचंय काय? तर खरे विचाराचे वारसदार तुकोबरायाचे, ज्ञानोबरायाचे आपण आहोत. अभाग्य आहोत ज्या ज्ञानोबरायाच्या मुखातून ही ज्ञानेश्वरी आली, तिच्यावर नुसतं बोट फिरवायची लायकी आपली नाही. मग त्याच्यासाठी पण प्रमाण आहे. कलीचे आचार, कलीचा विचार, कलीचा बाजार तुम्ही मांडला. आम्हा पाशी तुम्हा नाही जागा, हरी पायी भीक मागा मुक्तीची. आणि पुन्हा अजून एवढं करून हरिदासाचा अपमान करते. हरिदासाचा तुम्ही केला अपमान, नात्याचाही बहाणा नाही ठेवला. काय उपयोग आहे त्या दासाचा? भक्ती करावी. ज्ञान जरी कमी असेल, महाराज सगळे अधिकारानं मोठे माझ्या समोर, मी खूप लहान आहे, पण अधिकारानं तुम्ही मोठे असाल. पण त्याच्यातील न कळता मग एवढं तरी मला कळतंय म्हणून मी बोलतोय. तुमच्या समोर मोठ्यानं बोलायची सुद्धा माझी पात्रता नाही. धर्मनाथ महाराज आहेत, माझ्यासारखे गुणीजन वर्ग आहेत, काकासारखे निष्ठावंत वारकरी आहेत, ज्यांनी कधी रुपयाला स्पर्श केलेला नाही, असे दत्ता महाराज, काका महाराज आहेत. आम्ही घेतो बाबा, काय नाही घेतो, पण कुठंतरी शेतकऱ्याला लावायची भावना, उघड सांगायचं काय नाही. आणि असं पण काय नाही दिलं नाही तर बरं दिलं. भगवंत पण त्याच्यातून सुद्धा अजून सांगतो, महाराज लोकांवर राळ पैसे घेते ती काय करते? पैसे घ्या, कुठेतरी सत्कार्याला लावा, इमानदारीने लावा. त्याचा रुपया नका तुम्ही ह्या हाताला दान करा. लोक सोकळ व्हायला लागली. ती आयुष्यभर तुम्ही पोती केली, पण ती सोकळ व्हायला लागली लोक, म्हणून तर ही अवस्था अशी व्हायला लागली. यांना पण कळू द्या परमार्थ कुणाचा आहे, त्या ज्ञानोबरायाचा आहे. या समाजानं आपल्याला बोकांडी घेतलेला आहे. फोन केले की म्हणते तर किती मानधन आहे महाराज सांगा. समाजच याडा. मग अशा काही गोष्टी आहेत की त्यानं माणूस भरकटतो. माझा विषय नाही. ज्या ज्ञानोबरायाने आपल्याला सांगितलेलं आहे की अंतकाळी आपल्याला जर विसावा पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल, तर आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण करीत असताना आपण कोणत्या पद्धतीने करायचं? तर पहाटेच्या प्रहरी 3च्या सुमारास उठून ब्रह्ममुहूर्तात आपण नामजप करावा. मग त्या बंकट स्वामी महाराजांना असंच लोक हिनवू लागलं, तुम्हाला देवाची प्राप्ती, तुम्हाला रोग व्हावा. बंकट स्वामी महाराजांनी छान उत्तर दिलं, 2 वर्षासाठी रोग बरा. देवानेच सांगितलं, म्हणलं तुला डबल जन्म द्यायचा का बंकट, का 2 वर्षासाठी रोग द्यायचा? बंकट स्वामी म्हणाले, मला 2 वर्षासाठी रोग द्या. का द्या? जन्म घेतल्यावर डबल कर्म करावं लागल. मग ही 2 वर्षासाठी रोग भोगलेला बरा. आता परमार्थ करीत असताना माता मावल्यानं तुम्हाला थोडी सवय आहे
घरच्यांनी होय वा तुम्ही एवढं करता असं हवं का आपल्या पोरात जमना गेले सरळ म्हणते त्या तसं काय म्हणायचं अगं माते तुझाच पाप आहे ते सोम नावाचा मुलगा आळंदीला आईच्या पोटात एक इकडं ऐका 1 मिनिट चपाती लाटत आईच्या पोटामध्ये एक सोहम नावाचा मुलगा जेव्हा आईच्या पोटात होता त्या माता माऊलीने 108 बऱ्याने आणि शरी वाचली ऐका 108 बऱ्या तुम्हाला 2 वेळा ती लिकरू पोटात असल्यावर वाचू वाटत नाही ते ऐका तर लिकरू काय झालं आज ज्ञानेश्वरी सगळी पाठ आहे दशेची वाट न पाहता वैश्याची गावानं येता बालपणीच सर्वज्ञता वरितया वळण लागली आता माझं दारू पिते तुझ्याच कर्मानं बिघडलं तुझ्याच कर्मानं बिघडलं तू जर काहीतरी चिंतन केलं असतं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी काय उगल लिहून ठेवलंय का हा कर्मानुसार प्रारब्धानुसार संचित क्रियामान भोग आपल्याला भोगावेच लागतात मग 2 एकर पडीत ठेवा पण लेकरा बाळाकडे लक्ष ठेवा कारण काळ विचित्र आहे या काळामध्ये जसं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान गडीचा भरवसा नाही ही सगळी सांगते ती आम्हाला पाठ झालेला आहे सगळी सांगते ती पण हाय का नाही आपले मरण पाहिल्या मी डोळा अंतकालीचे मामे व देवा पांडुरंगा मी तुझी आयुष्यभर सेवा करते मी पतीला व्यवस्थित बोलले नाही देवा पांडुरंगा मी कधी त्याच पतीच्या दर्शन घेतलेलं नाही मग तिथं आळंदीच्या दिंडीत त्या घोड्याच्या कसं पाया पडतात माऊलीने अधिकार दिलेला आहे कनिष्ठाने ज्येष्ठाच्या पाया पडावं का प्रश्न उपस्थित होतो तर माऊली 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 म्हणत त्या घोड्याच्या जी पत्नी ज्या बायका पतीच्या पाया पडत नाही तिथं माऊलीच्या घोड्याच्या पडते देवा पांडुरंगा मी जर वाकडं बोलत असेल देवा पांडुरंगा माझ्याकडून चूक होत असेल देवा पांडुरंगा माझ्याकडून आचरण व्यवस्थित झालं नाही मी आगाऊपणा केला पण तेथे माझी हरिवृत्ती राहो देवा झालेल्या चुका मी तुझ्या पायात ठेवते आणि मला आता पदरात घे आई लेकराला जवळ घेतीच जसं त्या मीराबाईवर एका मुलगा प्रेम करीत होता त्यांच्याच मूल करण्याचा मुलगा होता मीराबाई म्हणली घेऊन या त्या मुलाला इकडं घेऊन आल्यानंतर मीराबाईला घेऊन आल्या ते मुलगा जो घेऊन आला मोलकरीन मग घेऊन आल्यानंतर तुम्हाला सांगतो कशाहून आवडते रे बाबा मीराबाईने प्रश्न केला तुमची भक्ती आहे तुमचं तेजपुंज आहे तुमचं आचरण आहे तुम्ही राजाच्या राजकुमारी आहात मला तुम्ही खूप आवडता बर कारण काय आहे आवडण्याचं तर मला तुमचं आचरण आवडत आहे बर मग तू एक काम कर एक आट घातली मीराबाईने तू एक काम कर 7 दिवस एका जागेला बसलेला उठायचं नाही कसं उठायचं नाही तर नामस्मरण करायचं आणि इतकं नामस्मरण करायचं की त्याला पारावार नाही आणि तू जर असं काय केलं नाही तर मला लगेच कळल आणि कळाल्यानंतर मला अंतर्दृष्टीने कळेल आणि पुन्हा भय घातलं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलिया भय नरका जाय तशा प्रकारे भय घातलं काय भय घातलं तर राजाने मेनातून तलवार आणलेली आहे बघ तू जर नामस्मरण 7 दिवस माझ्याशी लग्न करायचंय ना 7 दिवस नामस्मरण करायचं उठायचं नाही तुझ्या मनात काय वाईट वंगळ आलं तर बघ मला कळतंय बघ पुन्हा मेनाच्या तलवारीने तुझं मुंडकं हे करते असं भय घातलं ह्यानं पहिल्या दिवशी नामस्मरण करायला चालू केलं म्हणला देवा पांडुरंगा असला माझ्या हृदयात देव आहे असली शक्ती आहे आणि माझ्या मनात वीरविषयी वाईट वासना येत आहे
संत चरण लागता सहज, संत चरण रज लागत लागता सहज, वासनेचे वासनेचे बीज जळून या जाई. तशा प्रकारे माझ्या मनात मीरेविषयी वासना निर्माण झालेली आहे. देवा आता काय केलं पाहिजे? मग 2-3 दिवस गेलं, कळू लागलं माझ्या हृदयात असला देवा देवा, आणि मला काय सुचायला लागलं. 7 दिवस गेलं तरी कळना. आता म्हणला मला मीरे सोबत लग्न नाही, माझी आता गुरुच झाली मीरा, तिच्याकडून मला आता अनुग्रहच घ्यायचा असा त्यानं निर्धार केला. 8व्या दिवशी झालं, 9व्या दिवशी मीराबाई स्वतः उठवाय गेल्या त्या मुलाला, आणि नामस्मरणात तल्लीन असलेला तो मुलगा भगवंताच्या त्या शिखरापर्यंत वैकुंठात गेल्यासारखं एकाग्र मन करून तेथे हरीच्या चरणात त्याचं जे तेज होत, जो थकवा होता, तो जाणत होता की भगवंताजवळ तो गेलेला होता. कारण सगळ्या नातांनी तपश्चर्या केलेला, मास सुद्धा राहील नाही एवढी तपश्चर्या. तशी त्या मुलाचं जो थकवा होता, म्हणजे विसाव्याला जसं माणूस टेकत, जसं एखादा पिंपळ जसं शांततेचं प्रतीक आहे, तसा शांत होता. आणि एवढा शांत झाला की आता मीरेला माझी गुरुच करायचा आहे. मीरा म्हणली. मग त्या पोराला कळालं, त्याच्या मनातील जी वासना वाईट होती ती गेली, निघून गेली वासना. आणि तिथं काय त्याच्यात मनात आलं, तर आता मला गुरु करायचा आहे. मग कशानं झालं? असला देव माझ्या हृदयात थोरला. आणि ह्या धाकटी मूर्ती आहे, फोटो, ह्या मूर्त्या देवाच्या धाकट्या आहेत. त्या ज्या वेळेस आईचं लेकराचं नाळेचं खंडन झालं, पोटातून जेव्हा आईच्या लेकरू आलं, तेव्हा नाळ तोडली गेली, विषय विकार टाकले गेले. तिथून तेच दुरावा निर्माण झालेला होता माई लेकराचा. मग केव्हा जुळतो? आता तसं समजू नका की नाळ तुटली आपली सगळ्याची. जो काय परमार्थ करतो, जो काय वैराग्य जपतो, त्याची नाळ तुटलेली नाही माऊली. कुणाशी नाळ आहे? त्या देवाशी नाळ आहे, धाकटी आणि थोरल्या देवाची नाळ आहे. मग आपण जन्मलेल्या प्रत्येकाची नाळ तुटलेली आहे. आणि ही जर जोडायची असेल तर आपण कोणतं पालन केलं पाहिजे? तर हरी मनात आणा, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाखवते मूर्ती उभा. अशा प्रकारे धाकट्या मूर्तीचं स्मरण करा आणि ही जुळवणूक करा. धाकटं थोरलं, आता थोरलं पाहून धाकटं भाऊ एकत्र नसतील, पण ही तरी मूर्ती करा, ही मूर्ती तरी करा मन मंदिरातली. साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्यांची सरली वीरजार, झाला सफल व्यापार. अशा प्रकारे आपण चिंतन करा, हरीचं स्मरण करा. मग त्या मनातील वासना जळून गेली. जसं महामळे मन होते जे गांजले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. महामळ त्यांच्या मनातून निघून गेला आणि अविवेकाची काजळी निघून गेली. त्यांच्या मनात विवेक उजाळा दिला. तसा आपल्या जीवनाचा उजाळा करायसाठी आपल्याला या धर्मनाथ बीज महोत्सवामध्ये जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर 1 एकर बागेचे एवढे पैसे झाले, मला जवारी एवढी झाली, आंब एवढं झालं, याच्यात कल्याण जर मानायचं असेल तर ते तुम्ही बघा. माझं काय काम ऐकून घ्यायचं नसलं तर नका घेऊ, पण माझं काय काम आहे सांगायचं काम आहे. चिंतन करा, चिंता आवडीने भावे, हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि इथं ओवी प्रमाणेच बोलतो, अंतकालेचे मामे व स्मरण मुक्त कलेवरम. म्हणजे आपण याच्यातून मुक्त जर व्हायचं असेल, कारण अधिकार सगळ्यालाच आहे. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञान बळे विरक्त सर्व काळ. अधिकार सगळ्याला आहे, सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग आपल्याला हा अधिकारी आधी व्हा, प्रयोजन करा, निर्भर व्हा, परिपूर्ण व्हा, तेव्हाच आनंदानं निर्भरतेने डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो. तशा प्रकारे भक्ती करा. आणि मग अंतकाळीच माता माऊलीनं लक्षात ठेवायचं, जर वाटलं मला आता उद्या परवा मरण येणार आहे, मनात ती भावना थोडी का होईना काहीतरी चाणक्य असतं,
तिथून लागायचं. आता आपलं काम झालं, नोटीस फाटली, आपण आता नामचिंतन करायला पाहिजे असं भगवंत श्रीकृष्ण सांगतात. माझं नाव येते का बघा, त्याला कुठेतरी चांगलीच जागा मिळणार. नाहीतरी ही आहेच मग मग कापशे महाराज आहेतच, दत्ता महाराज आहेत, रव रव मय ती पुन्हा नद्या आहेत की कुठल्या कुठल्या ती सांगायला आहे तीच बघ. वैतरणी नदी, मग काय मग 28 नद्या आहेत त्या. मग ही नदी बहु सिंधू पार करायचा असेल तर नामचिंतन सद्गुरूला शरण जावा. सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू. सद्गुरु नका होईना झालं तर सद्गुरूचं चरण त्या पायातली धूळ लागू द्या. जसं एवढी जवळ राहून नामदेवरायांनी सेवा केली. नामदेवा काय पाहिजे तुला? देवा मला काही नको. ज्या वारकरी पंढरीला येतात त्यांच्या पायाची धूळ माझ्या डोक्याला लागू दे. आज जी नामदेव पायरे आहेत लागो मज, पंढरीची वारी जयाच्या कुळी त्याची पाय धुळे लागो मज. अशा प्रकारे त्यांनी भक्ती केली, सामर्थ्य निर्माण केलं. मग इथं तर आपल्याला संत परीक्षक गोरोबा काका आहे, तेवढे उषा पाय त्याला संत आहेत, आई भवानी आहे. मग कशाचा विचार आपण करतो तर प्रपंचात बसून परमार्थ असावा. कसा असावा तर जसं उकळ्या फुटते त्या ह्याच्यातून पाण्याच्या जशा उकळ्या, तशा या हृदयाच्या उकळ्या फुटू द्या हरिनामाच्या. असं येड लागू द्या, इतकं येड लागू द्या की माणसाला कळणं गेलं बिघडलं म्हणते बिघडू. एकनाथ महाराज म्हणते तर आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. कोमा दिलाय बी घडलो आम्ही घडलो तुम्ही पण घडा, बिघडू नका घडा म्हणते तर. असो भगवंताचं स्मरण करीत असताना या नामचिंतनाच्या आधारातून जे अनुभव आहेत, जे भगवंताचे चमत्कार नमस्कार ज्या नाथपंतांनी आदिनाथ उमा बीज प्रकटले, अशा प्रकारे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा जेथून सुरुवात झाली मूळ जे उमा महेश्वर त्यांचा आज समोर आहे. ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रंज वधू कापडी यारी. शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडी यारी. दड 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 दुडू 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 पळ सुटला खळी काळा बापुडी यारी. त्या शिवशंकराची सेवा करीत असताना त्या शिवशंकराला कसं करावं, आपलंस कसं करावं, कारण तो भोळा आहे, आदी आहे, तो शिव आहे. त्याचं चिंतन कसं करावं, तरी त्याचं सोमवार व्रत जो नियमाने पाळतो. माझ्या आईनं माझा जन्म व्हायच्या आधीपासून सोमवार धरते. जन्म होण्याच्या आधीपासून सोमवार धरते माझी आई. आणि तुमच्या असं चपात्या करताना बोलत नाही, नामस्मरणच चालू असत. आता घ्या बोला, काय बोलायचे बोला, पण अंतकाळीच बोलायला लागलो. इथे जरी काय बोलाल पण शेवटची जी इच्छा आहे, देवा आता तुझ्या चरणात मला जागा दे. बाद झाला प्रपंच, कुठं सुख लागायला लागलं. काय करू मी या देहाचं? मच्छिंद्रनाथाचं सुद्धा देहाचं ते 12 वर्ष त्या शिव मंदिरात राहिलं, जसं त्रिविक्रम राजाचं. आता ते रोजच सांगते ते, आता उद्या बघ काल्याचं कीर्तन पुढल्या वर्षी द्या, मग मी पण सांगेन. आता ज्या गुरुसाठी, ज्या शिष्यासाठी गुरु असावा बळकट त्याचे धरावे मनगट. ज्या शिष्यासाठी मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाची आयु तपासली आणि स्वतःचा आत्मा त्रिविक्रम राजाच्या देहात विलीन झाला. सरणावर झोपलं होतं त्रिविक्रम राजा, मरण पावलेलं होतं, त्यांच्यात प्रवेश केला आणि पुन्हा एवढं कारस्थान घडलं. रेवती राणीच्या पोटी धर्मनाथ यांचा जन्म झाला आणि तिथून हे सगळं आता सांगायसाठी मोप सगळं सांगू वाटायला लागले. पण कापसे 12 झाली कालच करून टाकला ते दिवशी.
मला मी म्हणलं कापशे महाराज काय काय सांगितलं तिथं. त्यांनी मला सांगितलं कृष्णा सगळं धर्मनाथाचं चरित्र सांगितलं. मी म्हणलं आम्ही काय करावं म्हणलं, तुम्हीच हात धुवून घेतला, हा? आम्ही काय सांगावं म्हणलं. तर प्रत्येकाची विचाराची सरणी वेगळी आहे. आता पंढरपूरला जायचे, मी जातोय वैराग मार्गे, दत्ता महाराज जातील शेटफळ मार्गे, कापशे महाराज सोलापूर मार्गे. पण मार्ग कोणता आहे? वैकुंठीचा मार्ग आहे. आणि त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. जशी आपल्याला सेवा करायची सांगितली तशीच सेवा करायची, आगाव सेवा करायची नाही. जोगवा मागे ना, जोगवा मागे ना, नाथ महाराज म्हणतात. मग आपण सुद्धा घरोघरी असेल परडे, आता काय घराघरी आंबाबाई आहे त्या, एक हाय त्या ना, आमच्यात सुद्धा हाय आंबाबाई. माझ्या तर शेतात मंदिर आहे का. मग एके दिवशी आणलं बकर, तिथं आणल्यानं मी नाव घेत नाही, कुणाला दोष देत नाही. आणल्यानंतर मी म्हणलं त्या बकऱ्याला ही करण्यापेक्षा मलाच ही करा की म्हणलं, तुमचं काय बिघडेल, मंदिर सुद्धा आहे शेतात आमच्या. मग तसं म्हणल्यानंतर राग आला, सगळ्याला बोलू लागले, चिडू लागले. अरे एक एक म्हणते तर मग ही कुणासाठी तयार होते, कुणासाठी होते म्हणजे तू कोण आहे ते ठरवणारा, तू कोण आहे त्याची गणना पात्रता ओळखणारा. जस्तेच्या मांसाहारी कोण आहे? सरपटणारे प्राणी मांसाहारी आहे. मनुष्य आहे ना तू, तुला कळतंय ना. गाय कधी मांसाहार करते का बघा, सरपटणारे प्राणी करतात. पण गाय माय मग माणसं आहोत आपण तर एखाद्याच स्वतःच बोटाची करून खायची. मग जर खायचं असेल तर असा मांसाहार करावा त्यागानं. हा उद्या सोमवार आहे ना ग बाबा आणायचं, कशाला पाळायचं नियम. केलं तर मुळातून करायचं, जसं आदिनाथ उमा बीज प्रगटले. कशाला बीज करायची धर्मनाथ, तुम्ही जर नियम पाळत नसाल तर. स्वतःच्या मुळापासून त्या कुळाचा उद्धार 42 कुळीचा व्हावा वाटत असेल. धर्मनाथ त्रिविक्रम राजाला जेव्हा नामकरण दिलं, त्रिविक्रम राजाचा मुलगा धर्मनाथ, आणि धर्मनाथाचा मुलगा अजून त्रिविक्रमच नाव ठेवलं, आज्याचं नाव त्याला ठेवलं. सांगितलं की आता तुम्ही माघ शुद्ध द्वितीयेला उद्यापासून रोज सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत धर्मनाथाची बीज व्हावी. आणि जो कोणी या घरी बीज करेल त्यांची रोगपीडा कोणताही विषय विकार असतील त्यांच्या मन इच्छा पूर्ण होतील. चांगली गोष्ट आहे, करता हीच मोठेपण आहे. या काळात कोण देवाला मानायला तयार नाही, कुणाचं कुणाला पटना गेलंय. घरात गणेश सगळे हा बापच होऊन बसलेले आहेत. पण हा बाप आहे ती, पण त्याच्यात पण काय बदल आहे? कसा बदल आहे तर अनुग्रह जपणारी लोक आहेत. नशीबवान आहात तुम्ही सुद्धा. कारण माणसं नसली म्हणजे काय झालं, भगवंत तुमच्या जवळ आहेत, साक्षीला आहेत, तुमच्या उशा पायथ्याला तुमच्या बांधावर नांदत आहेत. आणि या भूमीचं जे महात्मा आहे ते असे रामकृष्ण भाऊ आलेत काय, श्रीपाद बाबा आलेला आहे, नवनाथ महाराज चिखलीकर आलेला आहे. म्हणजे संत महात्म्यांनी या गावात आज ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात होते असे नवनाथ महाराजांचं सुद्धा या ठिकाणी पाय लागले. ते चाकरवाडीच्या माऊलींचे जे शिष्य आहेत, उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणचे जे शिष्य आहेत ते माऊली दादा, नवनाथ दादा असे त्यांचा महिमा सुद्धा इथून आलेला आहे. आणि असे जे महात्मे येथून तयार होतात, इथं माणसं नाही ती पण माणसं तयारले होते. इथं ऐकाय सुद्धा नाही ती पण तयारले होते. ते जेवढी जेवढी संत महात्मे पुरुष झाले तेवढी इथून तयार झाले. दादाने कीर्तन इथंच पहिलं केलं. हा पहिलं कीर्तन दादाचं इथंच झालेलं. मला सुद्धा सांगितलं जो मग तुम्हाला सांगतो आता महती कशी असते. मी सुद्धा ऐका आता उघड सांगायचं, परिणाम बदल कसा केला सांगायचं. माऊली म्हणते का अंतकाळी नाव यावं ना सांगायचं. जेव्हा जेव्हा मित्राच्या संगतीनं कुणाच्या तर संगतीनं काहीतरी वाईट व्यसन लागलं, आई बापाला शिव्या देऊ लागलो मी सुद्धा, ऐका व्यवस्थित.
अंगावर जाण्या इतकी मजल झाली माझी, एवढा जोर आला खाऊन, पिऊन सुद्धा जोर आला. पण त्या देवानं एखादा जर भक्त आवडला त्याला कसा ओढून काढतो ऐका आता. ज्या लेकरानं आई वडिलाच्या अंगावर हात उचलला, ज्या लेकरानं आचरण व्यवस्थित केलं नाही, त्या लेकरावर ज्ञानोबराय कृपा करते. तर आपण किती अभाग्य आहोत, किती अभाग्य आहोत. का माझ्यावर कृपा करावी? त्या भगवंतानी. स्वतःचा शत्रू मीच आहे, लोकांना दोष देण्यात उपयोग नाही. स्वतःचा शत्रू स्वतःच आपण आहात. त्याला दोष देत बसण्यापेक्षा आपण स्वतः शत्रू आहात. मग मला सांगा, 20व्या वर्षी माझ्या मनात पण नव्हतं मी इथं गादीवर बसेल माऊली महाराज, खोटं सांगतो नाही. मी 10वीला 12वीला चांगलं शिकू लागलो, सगळं करू लागलो. मला माहित नाही मी या गादीवर बसणार आहे, मला माहित नाही मी कीर्तन करणार आहे, मला माहित नाही मला एवढं देवाचं थोडं तरी 2 गोष्टी लय काय नाही, ताब्या सुद्धा नाही सांगतो. आणि महाराज मी हा बाप पण नाही, त्याच्या चरणाची मी धूळ आहे. पण एक आहे, जरी बोहळा बाबडा असेल त्यानं मला जवळ केलं, माणसाने मला नाव किती पण ठेवलं. मग मला सांगा, बदल जर करायचा असेल, 20व्या वर्षी मी येत होतो, 20व्या वर्षी आधी 2-3 वर्षाखाली आई वडिलाला मी अंगावर जात होतो, कुणाला नीट बोलत नव्हतो. माझी हिस्ट्री काढली तर कैलास पाटला सोबत भांडण, आमदारासोबत कुणाला नीट बोल नाही, शिवाय पाणी नाही. मग कशाची कृपा आहे? बदल केला ना, संत संगती होऊन देव वश्य चित्ती त्याची घडावी संगती. देवा पांडुरंगा, उठल्यापासून सकाळी ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे त्याची भेट घडू दे. आभागी लोकांचं तोंड सुद्धा बघायचं नाही मला पांढऱ्या पायाचं. तसंच वास्कर महाराजाचं कीर्तन ऐकून जळोजी मळोजी महाराज म्हणले, जी आळंदीची वारी अंधोरकापुरीची करीत नाही त्याचं तोंड सुद्धा बघू. वास्कर महाराजांच्या पीडितातील कीर्तनाची सेवा चालू झाली पुंडलिकरायापाशी. ज्या कोळसप गावामध्ये पांडुरंग परमात्म्यानं बांधकाम केलं, ते सागवाने काय म्हणते माळवद त्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील त्यांचं जळोजी मळोजी यांचं गाव. आणि तिथून या गावामध्ये त्यांनी सुतार कामाचं काम घेतलं. आणि काम घेतल्यानंतर त्यांना पंढरीची वारी आली. आणि हीच माघ वारी. पंढरीची वारी आली असता लोक मालक तर आता ती घर मालक म्हणलं हे काम झाल्याशिवाय जायचं. त्यांनी संध्याकाळी बरोबर बिछाना उचलला आणि गेलं. पण त्या पांडुरंग परमात्माला किव आली जळोजी मळोजी 4 महिने नामदेवरायाच्या त्या समाधी पशीच आहे बघा, तिथे त्यांची समाधी, तिथं ते राहत होते. त्या पांडुरंग परमात्म्याला किव आली त्या जळोजी मळोजीची, त्यांच्यावरच सुतार काम आलं. रुक्मिणी रुसू लागली, पाप्याचं वडील तर तिकडच आहे तर मला कर्म नाही, दोघाला हाका लावू लागल. दोंडपान दादाच्या शिरवळकराच्या मठात हे राहायला लागले. गाळ खाल्ला त्यावेळेस दुष्काळ होता. चंद्रभागेतील पुंडलिकरायाच्या मंदिरापासला गाळ खाऊन जगली, काय माहिती नाही. पण कुणा समोर हात पसरला नाही. आणि असा परमार्थ केला. आज जी पुंडलिक भगवंत पांडुरंगाच्या परमात्म्यातील जे राऊळ आहे, मंडप, त्या रावळातील जे काम आहे ते जळोजी मळोजी यांचं आहे. त्यांनी ते काम केलं म्हणजे भगवंताला एखादा भक्त जर आवडला तर तो निश्चित स्वरूपाचं त्याला बाहेर वडून काढतो. मग आम्हाला एवढी कृपा होती, कृपा सांगू नये, पण माझा हा अनुभव झाला देवाशी ठाव, पण मी म्हणतो माणसाशी ठाव होऊ द्या सगळ्याला. मग तुम्ही सुद्धा धर्मनाथ विजेत कोण चपातीची सेवा करत असेल, कोण कीर्तनाची करत असेल, काही सेवा असा असं काय नियम नाही प्रवचन कीर्तन करावं, ही सुद्धा सेवाच आहे, हरिनामाची सेवा आहे. प्रत्येकानं मनापासून करा, साधना करा, साध्य करा. आणि अभ्यास जरी कमी असेल तरी त्याग मात्र जरूर करा. झालं 10-15 वर्ष राहिला होती, पण काय आहे का नाही माहित नाही. मग राहिलेलं कसं जगायचं तुमच्या तुम्ही ठरवा. जास्त बोलत नाही तुम्हाला.
पण हिते म्हणते तर माऊली अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम ये प्रयातीत मद भाव याती नास्त ये संशय. म्हणजे ही नाशक तुटक शरीर आहे, जाणार आहे, पण अंतकाळी मामेव माझी तुला आठवण येईल का रे मनुष्या. धनंजया सांगत आहेत गीता, माझी तुला आठवण येईल, नामस्मरण होईल, होईल का नामस्मरण. तसं ज्या भगवंताने आपल्याला उपदेश केलेला आहे त्यांचं आपण आचरण करावं. उपदेश संत करीत असतात, असाधारण उपदेश आणि साधारण उपदेश. असाधारण ते करीत असतात, साधारण आपण कुणी पण करतात. अनुबंधातून मुक्त व्हा आणि धर्मनाथ बीजेच्या महोत्सवातून लय काय नाही बघा, एखादा तर गुण जाऊ द्या. प्रत्येक गावातल्या सप्त्याचा नियम, एखादा तर गुण आपल्या मनातील वाईट विकार जाऊ द्या आणि हरीचं स्मरण करा. आणि जी माझ्या मनातील जे काय दोष असतील, जी माझ्याकडून जरी पाप झाला असेल बोलत न कळत, तरी मी त्या देवाच्या चरणी अर्पण करतो. आणि जर काय चुकलं असेल तर श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. असा भगवंताचा महिमा आहे. हे विषय विकारातून मुक्त व्हा. आणि हे जे सेवन आहे, इंद्रियाला घाण सवय लावलेली आहे, इंद्रियाविषयी सेविती, ही जी सेवन करायची सवय लागलेली आहे, याच्यातून मुक्तता व्हा. आणि ज्ञानोबराय शेवटच्या क्षणात अंतकाळाची आपल्याला याच्यातून मीमांसा करतात. मग अंतकाळी काय करायचं, हरीचं स्मरण करायचं. ज्याला वाटत आहे मरण आहे तिथं फोटो ठेवा. एखादा आजार असेल कुणाला, ते मरणार आहे, तिथं फोटो ठेवा देवाचा. त्याला ती फोटो बघून तरी देवाच तेवढं यावं. असा पाठीवून हात फिरवा बाळा, तू करू शकतो. कारण तुम्ही ह्या प्रपंचाच्या नादात, कांद्याच्या सावडीच्या नादात लेकरं आपली बिघडायली ह्याच्यात ध्यानात ठेवा. सगळी मोठी धनसंपदा आहे आपली मुलं बाळ आचरण व्यवस्थित होणे. पुन्हा काय, लेकरा बाळासाठी दुर्जनाचे पायासाठी त्याची लेकरू घेईल म्हातारपणी काठी. मग पुन्हा बघा काय ठरवायचं आणि काय नाही. आता मग कुठे पण जायचं त्याच्यासाठी फी भरायसाठी आहे, पण ती पोरग व्यवस्थित आहे का त्याची तपासणी करा. नसलं तर मग सरळ येऊ द्या. पण आपलं लेकरू आपल्या जवळ ठेवा. बाहेर राहण्याचा काळ नाही. 2026 ते 2032 वाईट काळ आहे, चालू झालेला आहे. महाराज कलंकी अवतार राहिलाय अजून आपला. असो, भगवंताने जशी बुद्धी दिली तशा प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न केला. जरी माझ्या मनातून काय वाईट वंगळ आला असेल तर मी तुमच्या चरणी अर्पण करतो. कृष्ण जाती पंढरीशी परिग्रहस्ती देव येती, सोबती बापूजी होती होता साक्षात्कार. मुखी राम कृष्ण हरी विठ्ठल, चलती गाडी घेती चित्र परिभोरी बाबळी चित्रात. देव येते साक्षात कृष्णदास म्हणे जीव माझा शिव, येता चित्री देव वडवळ नागेश्वर. सदा सर्व काळ हरीचे चिंतन आणि भजन विठ्ठलाचे. आस केली म्हणे भेट पांडुरंगाची, या पामराची घडून आली. जाता पंढरी नगरी करून या प्रवास, घेतला तो ध्यास हरी भेटीचा. दुचाकी वाहन सवे बापू गुरुबंधू, तीर्थक्षेत्रानंदू परम झाला. येता जाता केली तीर्थक्षेत्र भेट, उतरला घाट तुळजापुरी. तया शन जवळी शहारले मन, गरुड वैकुंठ गमन भास झाला. दिव्य तो क्षण छायाचित्रे जतन, तेथे म्हटले जाण भगवंत रूप. सावळी छाया विठ्ठलाची जाण, नागराज प्रमाण प्रथम दर्शन. तयावरी गरुडदेव तुकोबराय दिशे, तुळजाभवानी असे परमोच्च स्थानी. बोरिया बाबळीत साकारले रूप, सकळ देव स्वरूप दर्शन घडले. कृष्णदासा जीवनी घडला हा प्रसंग, म्हणून कथन अभंग प्रमाण केला. ज्ञानोबरायाचं तुकोबरायाचं कमी नाही तर पण प्रसंग अवधानाने जशी बुद्धी देते तसा प्रसंग झाला की मांडला. ही बदल आहे, ज्ञानोबरायाची कृपा आहे. मग ज्ञानदेव रचला पाया, तसं आपण स्वतःच मूळ स्वरूप धारण करायचं, जीवाशिवाचं एकरूप करायचं. आज सोमवार आहे आणि तिथून आपली सुरुवात करायची. असो,
आणि भगवंताची सेवा करीत असताना माझ्या मनातून काय वाईट गेलं असेल तर तुमच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत गोरबा काका महाराज की जय, श्री संत धर्मराज महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.